आज आपण नी पेन कमी करणारे स्ट्रेच बघणार आहोत, ज्यामुळे तुमचा नी पेन कमी होणार आहे. याचा डेली अभ्यास करायचा आहे तुम्हाला. ओके, ज्यांना नी पेन नाहीये त्यांची मसलची स्ट्रेंथ वाढेल आणि फ्युचरमध्ये त्यांनाही नी पेन होणार नाही. असे खूप सिंपल असे स्ट्रेच आहेत. जसा की हा पहिला स्ट्रेच आहे, दोन्ही पाय जवळ ताडासन, फिंगर्स इंटरलॉक, हील्स अप डाऊन. तर यामुळे तुमची नी मसलची खूप स्ट्रेंथ वाढते. याची रिपिटेशन तुम्ही कितीही करू शकता, 20 पेक्षा जास्त करा. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर काही स्ट्रेच आहे ते आपण बसून घेऊया. खूप सिंपल स्ट्रेच आहे. टोज पॉइंटेड, हील्स पॉइंटेड, टोज पॉइंटेड, हील्स पॉइंटेड, अल्टरनेट टोज, फ्रंट बॅक, फ्रंट बॅक. ओके, दोन्ही पायामध्ये डिस्टन्स, हील्स पॉइंटेड, हील्स पॉइंटेड, हील्स पॉइंटेड, लेग जॉइंट. नेक्स्ट टोज पॉइंटेड, लेग स्ट्रेट अप. आता इथे आपल्याला होल्ड करायचं आहे काही सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एका बाजूने तुम्ही 10 नंबर काउंट करू शकता, याचे रिपिटेशन करू शकता. सेम दुसऱ्या बाजूने टोज पॉइंटेड, लेग अप, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा पद्धतीने 6 टाइम्स तुम्ही हा स्ट्रेच घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही इथे पिलो यूज करून इथे तुम्ही पाय सरळ करा, टोज पॉइंटेड न ठेवता सरळ उचला. ओके, या मसल्स वरती नी कॅप आणि त्याच्या साईडची मसल्स. दुसऱ्या बाजूने परत अशा पद्धतीने रिपिटेशन करायची. आपल्याला दोन्ही हाताने थाईज पकडा, टोज पॉइंटेड, जमेल तेवढा लेग स्ट्रेट लिफ्ट करा, होल्ड करा. ओके, जेवढा तुमची स्टॅमिना आहे, कॅपॅसिटी आहे तेवढा होल्ड करा. तर लेग अप डाऊन 10-20 करू शकता. नंतर गुडघ्याच्या पुढील पाय रोटेट, गोल सर्कल मध्ये पाय फिरून घ्या गुडघ्याच्या पुढे. क्लॉकवाइज 20, अँटी क्लॉकवाइज 20 राउंड. सेम हेच दुसऱ्या बाजूने. थाईज पकडा, टोज पॉइंटेड, लेग स्ट्रेट अप. ओके, होल्ड करा, नंतर अप डाऊन करा, त्यानंतर रोटेशन, रिअर्स. अशा पद्धतीने हे सोपे स्ट्रेच तुम्ही रोज हे करायचे आहेत आणि याचा खूप छान असा रिझल्ट आहे. आता हे स्ट्रेच तर आहेतच, त्याबरोबर याला ऑइलिंग फार गरजेचे आहे. मसाज तेलाने, रोज तेलाने मसाज करा, म्हणजे जो काही तुमचा ड्रायनेस आहे किंवा कटकट आवाज येते तो आवाज येणार नाही आणि आपलं ऑइल हे आतपर्यंत जाईल. जे गुडघ्याची मुवमेंट आहे ती सहजरित्या